आम्हीच चुकलोय, खूप चुकलोय. हो बेबी आत्या, असं काय बोलताय तुम्ही? आई तू प्लीज गप्प राहा. अगं गप्प काय राहा, वाटेल ते बरळतायत त्या. मी बरळते? मी बरळते? आणि तुम्ही काय करताय? लोकांच्या घरात जाऊन तोंडाला काळं फासता? ही लायकी आहे तुमची? हो हो, बघा ना या कशा बोलतायत. शोभतं का हो एवढ्या मोठ्या बाईला हे असं बोलणं? हो, तुम्ही काय बोलताय हे शोभत नाही वगैरे? कोण आहात तुम्ही? हो, माझी लेक काहीतरी समजावण्यासाठी आलेली आहे. ती तुम्हाला एवढं सांगते, पण तुम्ही तिच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ करताय. मुळात मला एवढं बोलून माझ्याच घरात पाऊल ठेवायची तुमची हिम्मत कशी झाली? हे तुमच्या एकटीचं घर नाहीये. माझ्या मुलीचं पण आहे. हो, मग तसं वागलीये का ती? हो वागलीये. सासर माहेर जपण्याचाच प्रयत्न करते ती. आई तू गप ग. आई तू शांत हो, इकडे ये. आई तू एकदम शांत हो, काहीही बोलणार नाहीयेस तू आता. केवढा ग हा साळसूतपणा. कशाला उगाचच नसता आवंतेस? अशा तोंडाळ बाईला आमच्यावर सोडण्यासाठीच आणलायस ना तू? मग सोडू दे की त्यांना त्यांच्या तोंडाचा पट्टा. तेवढंच तर येतं त्यांना. त्यांची बेलगाम जीभ हीच तर त्यांची खासियत आहे. सासर माहेर वगैरे काही नाही, ती फक्त तिच्या माहेरची आहे आणि हेच तिने आता सिद्ध केले. नाही तसं नाहीये, तसं खरंच नाहीये. अहो पिंट्या निर्दोष आहे. पुरे कर जान्हवी. आई अहो खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. ठेवला होता. आई पिंट्याने हे सगळं. आम्हाला सगळं माहिती आहे जान्हवी, पण ते खरं नाहीये. जान्हवी तू कशाला पडतेस या सगळ्या फंदात? जाऊ दे ना. मला तुम्ही सगळेच प्रिय आहात. मला तेच सांगायचंय तुम्हाला की पिंट्याचं चुकलं त्याचं, पण तो गुन्हेगार नाहीये. ते कोर्टात ठरेल. बेबी आत्या अहो आपल्या घरची गोष्ट आहे ही. आमच्यासाठी नाही. आमच्या श्रीच्या तोंडाला काळं फासताना तो हे विसरला का? बेबी म्हणते ते तू सिद्ध केलंस जान्हवी. रक्ताचं नातं मोठं आणि जोडलेलं नातं कोट. फार फार वेगळी मुलगी वाटली होतीस तू आम्हाला. पण तू काय तुझ्या आईपेक्षा वेगळी नाहीयेस. मला श्रीशी बोलायचंय. थांब, श्री नाहीये. हॅलो श्री, कुठे आहेस तू? हॅलो 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 श्री. खूप मोठी चूक झाली माझ्या हातून.